डांगेसाहेब, आपण खरोखर या प्रशासक कालामध्ये अतिशय समर्थपणे ते पद पेललं आणि योग्य पद्धतीने काम केलं. तुम्हाला त्या दरम्यान अनेक गोष्टींना, अडचणींना पण तोंड द्यावं लागलं, याचे आम्ही साक्षीदार आहोत. आता इथून पुढे जे काही लोकनियुक्त असे सहकारी आलेले आहेत आता या ठिकाणी, आणि आता सगळ्यांच्या मागण्या सुरू होतील त्यांच्या प्रभागासाठी, अशा वेळेस आपल्या महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये बऱ्यापैकी खडखडाट आहे अशी चर्चा आहे. आम्हाला माहिती नाही नेमकं काय आहे ते, परंतु अशा वेळेस मग काही येण्याची शक्यता आहे का, निधी येण्याची शक्यता आहे का, किंवा त्यांच्या सगळ्यांच्या समाधान होईल अशा पद्धतीने कामकाज चालेल का, किंवा काही ठिकाणी कामं बंद पडली आहेत, ती कंत्राटदाराला द्यायला पैसे नसल्यामुळं बंद पडली आहेत, तर ती चालू होतील का? तर या प्रश्नांची काही उत्तरं आहेत का? नाही, मागील 2 वर्षामध्ये या महापालिकेवरती लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हते आणि म्हणजे शासकीय अधिकारी हेच प्रशासक होते, त्यांच्याकडे तो कारभार होता. हे बरोबर आहे आपलं, परंतु ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही तर नागरिकांच्या मताला महत्त्व आहे, त्यांच्याकडून येणारे इनपुट्स आहे, त्यांच्याकडून येणारी माहिती आहे, त्याला देखील महत्त्व आहे. ते सर्व गोष्टी या लोक जे आत्ता नियुक्त झालेले आहेत किंवा काही पराभूत देखील झालेले आहेत किंवा सर्वसामान्य जनता आहे, या शहरातले काही तज्ज्ञ लोक आहेत, यांच्याशी वारंवार चर्चा करूनच प्रशासक म्हणून आपण कारभार केलेला आहे या शहराचा. त्यामध्ये या शहराचे लोकप्रतिनिधी असतील, माननीय पालकमंत्री असतील, यांनी भरपूर या शहराला लास्ट टाईम मागच्या 1-2 वर्षामध्ये 500-600 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला शासनाच्या विधेच्या माध्यमातून, आणि मग त्या निधीतून आपण ही सर्व कामं केलेली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती मागे खराब होती, आजही खराबच आहे, म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. जवळजवळ महापालिकेच्या स्थापनेनंतर 2003 मध्ये 1500 रुपये पाणीपट्टी होती, ती आपण प्रशासकाच्या काळामध्ये 2400 रुपयेपर्यंत केली, म्हणजे 22 वर्षामध्ये कधी वाढ झालेली नव्हती, ती आपण पहिल्यांदा केली. त्याचबरोबर दुसरा एक आपण विषय असं घेतलेला आहे की 2003 साली महापालिका स्थापन झाली त्यावेळीची घरपट्टी 22 वर्षापूर्वी ती रिवाईज करायचा आपण निर्णय घेतलेला आहे, आणि त्याचं आपलं कामसुद्धा म्हणजे चालू आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की पूर्वी साधं घर होतं, पाडलं, एक मोठी बिल्डिंग बांधली, पण त्या बिल्डिंगला तो टॅक्स लागत नव्हता, किंवा मी एखादी कमर्शियल प्रॉपर्टी केली, 2 खोल्यात मी राहतोय, 4 खोल्यात भाडेकरू ठेवलेले आहेत, मग ते भाडेकरू आम्ही त्या सगळ्या टॅक्सच्या नेटमध्ये आणले. त्यामुळे जवळजवळ 1,50,000च्या आसपास या शहरामध्ये प्रॉपर्टी आहे, त्याच्यामध्ये आम्ही 30,000 लोकांना, ज्यांच्यामध्ये वाढ होते अशा लोकांना नोटीस दिल्या, 4,000 ऑब्जेक्शन आलेले आहेत, त्यांची आम्ही सोमवारपासून सुनावणी घेतोय, परंतु लोकांचं समाधान करू आम्ही त्याच्यामध्ये. आणि का वाढला आहे हा टॅक्स हे त्यांना आम्ही निश्चितपणे सांगू, कारण पूर्वी खांडादांडाचे घर होते, पाडली, आता कॉन्क्रीटची केली, पहिलं 1 मजल्याचं घर होतं तर 3 मजल्याचं घर. खरं म्हणजे ना, फार काही आकांडतांडव करण्यासारखी कोणती पट्टी वाढलेली नाही आहे माझ्या मते. कारण जे सुज्ञ लोक आहेत ते याला खरोखर विरोध करणार नाहीत, कारण का तर आपण म्हणल्याप्रमाणे 15 आणि 20 वर्षापासून तीच फिगर आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच वाढ व्हायला पाहिजे हे म्हणणं बरोबर आहे. परंतु त्याच वेळेला काही लोकांनी रात्रीतून फक्त टी अँगलचे जे कामं चालू आहेत आणि जमीनदोस्त होत आहेत जुने घरं, आणि रात्रीतून 3-3 मजली टी अँगल उभे राहत आहेत आपल्याकडं परमिशन न घेता, त्याच्यामुळे त्याचं काही रिव्हिजन होत नाही, त्याला काही टॅक्स लागू होत नाही, तर त्या माणसांना कडं प्रभाग अधिकारी देखील हेतुपुरस्सर कानाडोळा करताना दिसून येतात, हे देखील चित्र आहे. त्यामुळे आपली जी काही थकबाकी वसुली त्याच्यामध्ये काही फारसं काही आशादायक चित्र दिसत नाही आहे. तर अशा वेळेस मला वाटतं की काल परवा आम्ही पद्मश्री पोपटराव पवार साहेबांना भेटलो होतो, तर आम्ही जागरूक नागरिक मंच म्हणून आणि अहिल्यानगरच्या नागरिकांकडून आपल्याला एक विनंती करतो की पोपटराव पवारांशी बोलताना आम्ही त्यांना म्हणालो की तुमचं छोटंसं जरी गाव असलं हिवरे बाजार, तरी देखील ते एक आदर्श म्हणून आज संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. तुमची थकबाकी 0 असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की तुमची स्वच्छता, तुमचं सोलर वरतीचं काम आणि एकंदर प्रशासन हे खूप सुंदर असल्यामुळं आमच्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपण जर का आम्हाला मदत केली, कशाच्या बाबतीत, मार्गदर्शनाच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत, आणि लोकनियुक्त काही जे नवीन सभासद आहेत, लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, त्यांना देखील प्रत्येकाने असं म्हणायचं काही कारण नाही की मी सर्वज्ञ आहे, मला सगळं काही येतं. आपण शिकलं पाहिजे कोणाकडून, जो मनुष्य चांगला आहे त्याच्याकडनं तर शिकलं पाहिजे. तर ते म्हणाले की ठीक आहे, मला जर का बोलवलं तर मी त्याच्यासाठी एक कार्यशाळा
घेईल पण वाटलं तर मी माझ्या हिवरे बाजारला ती आयोजित करेल. त्याच्यातून काही कमीपणा नाही आहे की कोणाकडूनही चांगलं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्याला इथून पुढे जर चांगला कारभार व्हायचा असेल आपल्या शहरामध्ये तर सोलरवरती प्राधान्य दिलं पाहिजे. तर हे जे पथदिवे आहेत या पथदिव्यावर जे काय आपला भयंकर खर्च होतो त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पाण्याच्या बाबतीमध्ये आता मी आगरकर मळ्यामधलं जे एक दृश्य तुम्हाला सांगतो की लोक अक्षरशः मोटार लावून जे काही बंगल्याची कंपाऊंड वॉल असते ना तर ती कंपाऊंड वॉलसुद्धा धुतात पाण्याने. रस्त्यावर ओघळच्या ओघळ वाहत असतात. लोकांमध्ये जागरूकता नाही आहे अजिबात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मीटर लावायचा जो प्रश्न होता पाण्याला मीटर लावणे तर तो देखील याच गोष्टीमुळं मागे पडला की लोकांचा त्याला विरोध होईल कदाचित म्हणून. परंतु दिवसेंदिवस संपूर्ण जगामध्ये याची चर्चा आहे की जर का तिसरं महायुद्ध झालंच तर ते पाण्यासाठी होईल म्हणून. तर या पाण्याचं गांभीर्य जर आपण ओळखलं नाही, पाण्याचं जर नियोजन आपण केलं नाही तर निश्चितच ती वेळ एक ना एक दिवस येणार आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय सांगताल की काय करायला हवं नगरसाठी? नाही, हा कसं सेल्फ मोटिवेशनचा विषय आहे. म्हणजे आपलं कर्तव्य आपल्याला समजलं पाहिजे आणि याच्यामध्ये काय केलं पाहिजे की त्यांना म्हणजे त्याबद्दलची जलसाक्षरता जी आहे ती म्हणजे त्या नागरिकांवरती बिंबवणं गरजेचं आहे. आणि दुसरं हा जो म्हणजे चुकीच्या पद्धतीने एखाद्या गोष्टीला जे रिस्पॉन्ड केलं जातं म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे तुटवडा असतो त्यावेळी आरडाओरड केली जाते, मुबलक असतो तर त्याचा आपण व्यावहारिक उपयोग करत नाही. तर ही एक थोडंफार म्हणजे मानसिकतेचा संबंधातला विषय आहे. आणि एक तर का म्हणजे महापालिकेचा हा दैनंदिन व्याप आता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्नशील असतो. हो हां, आणि त्यामध्ये काही प्रमाणात यश येतं, काही चांगले सकारात्मक नागरिक भेटतात, ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. म्हणजे घरसुद्धा काही लोकांचे असे वॉटर सफिशियंट असतात. हो हां, परंतु काही जण म्हणजे त्यांना समाजाचं घेणं देणं नसतं किंवा भविष्याचं घेणं देणं नसतं, त्या चुकीच्या पद्धतीने वागणूक असते. अशा पद्धतीने ज्यावेळी आम्हाला काही तक्रारी येतात त्यावेळी आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पेनलाइज करतो. आणि ह्या सिस्टीममध्ये त्यांना म्हणजे एक त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो महापालिकेच्या माध्यमातून.